आली आली भाग्यलक्ष्मी। काशी एक विचार, सकाळी 2 अंथरुणं मी बघितली। काशी ते काय न गोदा आत्या की रागाच्या भरात हे दुसऱ्या खोलीत जाणार होते। मी त्यांना थांबवलं, समजवलंही। मनात विचार केला की हे दुसऱ्या खोलीत झोपण्यापेक्षा एकाच खोलीत 2 बिछाने बरी। तुझ्या नशिबाचं भोग आहे, दुसरं काय? संजयनं डोक्यात काय खूळ घेतलंय काय माहित नाही। धनाजीराव, बाप्पाजी नवा राजकीय पक्ष काढतोय। आमच्यावर आभाळ फाटलंय, त्याचा तू फायदा घेणार नाही असं थोडंच होईल। आम्हाला कशातही रस राहिलेला नाहीये। तर तुम्हीच जर राजकारणातून निवृत्ती घेतलीत तर बाप्पाजीला मोकळं रान मिळेल आणि तो निवडणूक जिंकेल। तो जर निवडून आला तर स्वार्थासाठी काय वाटेल ते करील। बरं, तेच विधिलिखित असेल तर आपण नाही बदलू शकत। आपल्या हातात काय हो? नाही धनाजीराव, तुम्ही असे हातपाय गाळून नाही चालणार हो। तुम्हीच असे हातपाय गाळले तर लोकांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? विचार करा, बाप्पाजी निवडून आले तर कामिनीबाईंच्या आत्म्याला काय वाटेल? याचा अर्थ धनाजीरावांनी एका व्यक्तीला पाहिलं, तो त्यांचा भास नव्हता। कोणीतरी खरंच या घरावर आणि या घरातल्या लोकांवर पाळत ठेवू नये। ही व्यक्ती आहे तरी कोण? सध्या व्हीलचेअर वापरावी लागेल, पण आता डिस्चार्ज कधी घ्यायचा हे काशीताईंनाच विचारायला हवं। डॉक्टरांनी सांगितल्यावर काशीला का विचारायचं? बिल त्याच भरणार आहेत ना? म्हणजे हो, बाबांनी आता घरच्या किल्ल्या त्यांच्याकडेच दिल्यात ना। घरचा सगळा कारभार आता त्याच बघतात। हो, काकांनी आता सगळा कारभार तिच्यावर सोपवलाय। आता तुम्ही तर बरे झालात, मग आता सगळा कारभार तुमच्यावर सोपवायचा सोडून बाबांनी त्या काशीताईंवर का सगळं सोपवलं? मी बोलतो भाऊकाकांशी। हे बघा, हालचाल चालली आहे। काय झालं? काय झालं? हलते हलते। हा, कुठं काय? हो हो, हाता हलत होती। गपचिप डोसले मी आणि हलते ही। होय ना, एक विचारू? विचारा की। हे बाप्पाजी तुला सारखं सारखं केव्हाही बोलवतात, आवडतं तुला? मला अजिबात आवडत नाही। मग का जातेस तू? अहो आता नाही कसं म्हणायचं, म्हणून जाते। जाऊ नकोस। काय? तुला आवडत नसेल तर नको जाऊस। अव टकुरं बरं आहे ना तुमचं? ती लई वाईट माणसं आहेत आणि आत्ताच मरणातनं वाचलायसा तुम्ही। मरणाच्या दारात जाऊन आलोय म्हणूनच म्हणतो, मरणाची भीती आता नाही वाटत मला। काय ग त्यांच्या हातात? काय करणार आहेत ते बघूया की। आज मला लई बरं वाटतंय, म्हणजे आज पहिल्यांदाच तुम्ही असं मर्दावानी बोललायसा। नाही जात मी बाप्पाजीकडे। सूर्य रडू नकस बाबा। अरे तू किती बी रडलास तरी आता कामिनी वहिनी परत नाही यायची। सूर्या भाऊजी, अहो तुमची तब्येत बरोबर नाहीये, का स्वतःला असा त्रास करून घेताय? हो, अशाने तुमची तब्येत आणखीन बिघडेल। आली आली भाग्यलक्ष्मी।